राज्यात पुणे, सातारा आणि पालघर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने उद्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे, तर मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। याच काळात मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे। पुणे जिल्ह्यातल्या खडकवासला धरणातून अवघ्या 27,016 क्युसेक्स अर्थात घनफूट प्रति सेकंद या वेगाने, मोशीतून 27,609 क्युसेक्स, पवनातून 5,000 क्युसेक्स, तर चासकमान धरणातून 5,050 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि आजूबाजूच्या परिसरातल्या तसंच सखल भागातल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे। या भागातल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। अजित पवार यांनी आज पुण्यातल्या अतिवृष्टी आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला। स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षित निवाऱ्याची सोय करावी अशा सूचनाही अजित पवार यांनी केल्या आहेत। दरम्यान पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आजूबाजूच्या वसाहतींमध्ये पाणी शिरत आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या वतीने तिथल्या नागरिकांच्या मदतीकरता विशेष पथकं आणि नौकांची व्यवस्था करण्यात आली असून तिथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे। राज्यातल्या पावसाविषयी जाणून घेऊया। राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातल्या मोडकसागर आणि तानसा धरणातला विसर्ग वाढवण्यात आला असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या वैतरणा आणि तानसा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस आणि पाण्याचा विसर्ग यामुळे सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पूरस्थिती अद्याप कायम असून अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली असले तरी 48 पैकी 26 मार्ग आता वाहतुकीसाठी खुले झाले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे। पंचगंगा नदीची पातळी संथ गतीने ओसरत असून अद्याप 74 बंधारे पाण्याखाली आहेत।